उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचत विडंबनात्मक गाणं गायल्याने अडचणीत आलेला सुप्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा आज वर्षभरानंतर पुन्हा मुंबईत आलाय. कामरानं 23 मार्च 2025 रोजी आपल्या शो मध्ये एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवणारं ठाणे की रिक्षा हे गाणं गायलं आणि हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं. आणि त्यानंतर शिंदेंच्या शिवसैनिकांनी काय राडा घातला ते आपण सर्वांनीच पाहिलं. दरम्यान या सगळ्या प्रकरणानंतर तब्बल वर्षभरानंतर कुणाल कामरा आज अचानक मुंबईत आला. संविधानाचा टी शर्ट घालून तो थेट विधान भवनात गेला आणि मुंबईत आपला पुन्हा एक नवा शो करणार असल्याचं जाता सांगूनही गेला. आता नेमकं हे प्रकरण काय आहे? शिंदेंना डिवचणारा कामरा आता पुन्हा त्यासाठी सज्ज झालाय का? आणि आज तो विधान भवनात गेलेला असताना नेमकं काय काय घडलं सगळं पाहूया ते व्हिडिओच्या माध्यमातून. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र. सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. शिवाय आमचं नवं व्हॉट्सॲप चॅनल सुद्धा सुरू झालंय. तर तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सगळ्या व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या या एकत्र पाहता येणार आहेत. त्यामुळे आम्हाला व्हॉट्सॲपवर फॉलो करायला विसरू नका. याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल. ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी हे शिंदेंसाठीचं विडंबनात्मक गाणं गाणाऱ्या कामराचा व्हिडिओ सोशल मीडियावर वर्षभरापूर्वी व्हायरल झाला आणि त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कार इथल्या हॅबिटेट स्टुडिओची नासधूस केली, जिथं कामरानं हा स्टँडअप केला होता. शिवाय कामराला शिवीगाळ आणि मारहाणीच्या धमक्या सुद्धा या दरम्यान आल्या. त्यानंतर या सगळ्या प्रकारावर भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी हे प्रकरण थेट सभागृहामध्ये आणलं आणि कुणाल कामरा विरोधामध्ये हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला. याच प्रकरणी आज विधान भवनामध्ये हक्कभंग समितीसमोर एक सुनावणी पार पडणार होती. मात्र काही कारणांमुळे, म्हणजे स्वतः दरेकरच उपस्थित नसल्यामुळे ही सुनावणी पार पडली नाही. याच सुनावणीसाठी आज कुणाल कामरा हा विधान भवनामध्ये दाखल झाला होता. आज या सुनावणीसाठी आलेल्या कॉमेडियन कुणाल कामराच्या टी शर्टनं यावेळी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्याच्या टी शर्टवर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असा नामोल्लेख असलेलं एक पुस्तक छापण्यात आलं होतं. शिवाय त्यावर प्रतिक्रिया देताना कामरा म्हणाला की मी संविधानाचा आदर करतो, मी संविधान मानतो आणि त्याचमुळे पुढील सुनावणीमध्ये मी माझी बाजू सुद्धा मांडणार आहे. आता या प्रकरणाची जी सुनावणी आहे, जी सुनावणी आज होऊ शकली नाही दरेकर यांच्या अनुपस्थितीमुळे, ती सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. म्हणजे ती 10 मार्च रोजी होणार आहे आणि याही सुनावणीला आपण हजर राहू अशा पद्धतीचं प्रतिक्रिया किंवा अशा पद्धतीचं विधान हे कामराने आज माध्यमांशी बोलताना केलंय. अत्यंत निडर आणि बोचऱ्या पद्धतीनं राजकीय स्थितीवर आपल्या शोजच्या माध्यमातून भाष्य करणारा स्टँडअप कॉमेडियन म्हणून कुणाल कामराकडे पाहिलं होतं. शिवसेना कार्यकर्त्यांनी या प्रकरणी तोडफोड केली होती. या सगळ्या हे गाणं जे आहे विडंबनात्मक ते व्हायरल झाल्यानंतर जो काही राडा शिवसैनिकांनी घातला होता, त्यानंतर खरं तर पहिल्यांदाच कामरा अशा पद्धतीनं मुंबईमध्ये येतोय. त्यामुळे आता शिवसैनिकांची तुम्हाला भीती वाटत नाही का, किंवा तुम्हाला मुंबईमध्ये सुरक्षित वाटतंय की नाही, असा सवाल माध्यमांनी आज कामरा याला विचारला. त्यावर कुणाल कामरा म्हणाला की मला कोणत्याही हल्ल्याची भीती वाटत नाही. याचसोबत जनतेला तुमचं बोलणं पटतं, पण सत्ताधाऱ्यांना का पटत नाही या प्रश्नावर बोलताना कुणालनं म्हटलं की सत्ताधाऱ्यांना जे आवडतं ते मी का बोलू, यासाठी दुसरे लोक आहेत. तसंच मुंबईमध्ये पुन्हा कॉमेडी शो आयोजित करणार का या प्रश्नावर उत्तर देताना कुणाल म्हणतो की मी नक्कीच मुंबईमध्ये पुन्हा माझा एक शो आयोजित करणार आहे. खरं तर आपल्या त्या स्टँडअपमध्ये कुणाल कामराने शिंदेंसह महाराष्ट्रातील आणि केंद्रातील भाजपच्या अनेक बड्या नेत्यांवर गाण्याच्याच माध्यमातून टीकास्त्र डागलं होतं. जो कुणाल कामराचा स्टँडअप प्रचंड अडचणीत सापडलेला आहे आता, त्यावेळी देवेंद्र फडणवीस असू दे किंवा अगदी मोदी आणि शहा यांच्याविषयी सुद्धा त्या स्टँडअपमध्ये कॉमेडी होती. पण शिंदेंच्या कार्यकर्त्यांना शिंदेंवरचं जे गाणं आहे ते जरा जास्त जिव्हारी लागलं आणि इतर कुणी, म्हणजे भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना किंवा कुणीही कामरा विरोधामध्ये इतकी आक्रमक भूमिका घेतली नाही. पण शिवसैनिकांनी, शिंदेच्या शिवसैनिकांनी ही भूमिका त्यावेळी घेतली होती, कारण ते गाणं त्यांच्या अधिकच जिव्हारी लागलं होतं. आणि त्यानंतर हळूहळू हे सगळं जे प्रकरण आहे ते विधान भवनापर्यंत येऊन पोहोचलं. दरम्यान कामरावरील हक्कभंगाच्या या हक्कभंग दाखल केल्यानंतरची जी सुनावणी आहे ती येत्या 10 मार्चला होणार आहे आणि त्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतंय हे पाहणं निश्चितच महत्त्वाचं आहे. अजून बराचसा अवधी या सुनावणीसाठी आहे आणि त्यामुळे निश्चितच या सुनावणीकडे आणि त्या आधीच्या सगळ्या अपडेट्सकडे आपलं लक्ष राहील. पण तुम्ही कामराचं ते व्हायरल गाणं ऐकलं होतं का? आणि त्याच्यावरील या कारवाईविषयी तुमचं नेमकं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये या संदर्भात नक्की सांगा. आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.